कोकण नाव प्रायव्हेट लिमिटेड सादर करीत आहे कोकणचे दीपस्तंभ, कोकणच्या कृषी विकासाचे प्रणेते पीके तथा बाळासाहेब सावंत. कोकणच्या कृषी विकासाचे प्रणेते पीके सावंत तथा बाळासाहेब सावंत या डॉक्युमेंटरीचे प्रायोजक माजी विद्यार्थी संघटना डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली जिल्हा रत्नागिरी. सहनिर्मिती शेखर सावंत, उद्योजक ओरोस. निर्मिती श्रेय आणि विशेष आभार डॉक्टर प्रमोद तथा पी.ए. सावंत. माजी संचालक विस्तार शिक्षण विभाग डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली. आभार पंकज दळी, विजयश्री ॲग्रो कणकवली, स्नेह सिंधू कृषी पदवीधर संघ. आभार होडावडेकर फलोद्यान संचालक माधव होडावडेकर, मुक्काम पोस्ट दारिस्ते, तालुका कणकवली. संयोजक विजय शेट्टी, माध्यमकर्मी कणकवली. संयोजन राजा दळवी, पत्रकार कणकवली. क्रिएटिव्ह हेड कोकण नाव प्रायव्हेट लिमिटेड कणकवली. ठे झिला घराची आठव रे, 5 तरी रुपये पाठव रे. बाळो बैल मेलो, पोरो रेडो थकलो, जोत कसा फाल्या उभ्या रावताला. गोरवाच्या बाजाराक जाव खोया माका, गरज तरी कशी गाठव रे. ठे झिला घराची आठव रे, 5 तरी रुपये पाठव रे. कापल्यापासून भात खाऊकच सरला, खंडाक धनी येता दारात बोंबलत. पैसे होये घालूक टाकल्यार त्याच्या, गरज कशी तरी गाठव रे. ठे झिला घराची आठव रे, 5 तरी रुपये पाठव रे. मालवणी बोलीभाषेतील आद्य कवी विठ्ठल कृष्ण तथा विक्रू नेरुरकर यांची ही कविता आहे. 1960 ते 70च्या दशकात कोकण, विशेषतः त्यावेळचा अखंड रत्नागिरी जिल्हा म्हणजे आजचे सिंधुदुर्ग, रत्नागिरी हे 2 जिल्हे, येथील 80% माणसं 5 रुपयांच्या मनी ऑर्डरसाठी दिवसांदिवस पोस्टमनची वाट बघत बसायची. हे आजच्या पिढीला सांगूनही खरं वाटणार नाही. विक्रू नेरुरकर यांची ही घराची आठव ही कविता 1960 ते 70 या दशकातील कोकणची व्यथा मांडणारी ही प्रातिनिधिक कविता आहे. मुलुखात थकलेल्या म्हातारा म्हातारीचे हे दुःख, त्यावेळच्या कोकणचे प्रातिनिधिक दुःख. एक बैल मेला, रेडा थकला आहे, आता शेतीचे जोत कसे धरावे. पिकवलेला भात खाण्यातच संपला, दारात जमीनदार हा धान्याचा खंड वसूल करण्यासाठी फेऱ्या टाकतोय. तेव्हा सर्व पैसे मुंबईतच खर्च करू नकोस, 5 तरी रुपये आम्हाला पाठव म्हणून आर्जव करणारी ही म्हातारा म्हातारी. समस्त कोकणचं, विशेषतः रत्नागिरी सिंधुदुर्गचं हे प्रातिनिधिक चित्र होतं. तेव्हाचा अखंड रत्नागिरी जिल्हा हा बंदरमार्गे, समुद्रमार्गे मुंबईला जोडलेला होता. बोट वाहतूक सुरू होती. रस्त्यानेही जिल्हा मुंबईला जोडलेला. मुंबईत पहिली कापड गिरण 1854ला सुरू झाली. 1860 पासून मुंबईत कापड गिरण्या जास्त सुरू झाल्या. तसेच त्यापूर्वीही मुंबईचे पोलीस खाते, सरकारी खाते, मुंबई हायकोर्टमध्येही कोकणी माणूसच मोठ्या प्रमाणात सेवेत होताच. कारण हेच की जलमार्ग आणि रस्ता मार्गाने अखंड रत्नागिरी जिल्हा हा मुंबईला जोडलेला होता. 1854च्या दरम्यान कापड गिरण्यांना प्रारंभ झाल्यावर तिथला पहिला वर्ग हा कोकणातलाच होता. कोकणातला तरुण वर्ग 4 बुक शिकला की तो मुंबईलाच धावे. रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये रोजगार नाही, शेतीचा आकार लहान, कुटुंब वाढल्यावर त्या लहान शेतीचेही तुकडे पडत. शेती भाताचे, भात पिकवणारे प्रदेश दरिद्री असतात हा अर्थशास्त्रातला सिद्धांत कोकणाला तंतोतंत लागू होता. अशा स्थितीत भात पीक हे कोकणाला तारू शकत नाही. फळपिके घेणारे प्रदेश अधिक सुखी आणि समृद्ध असतात हे ओळखून कोकणातल्या फळपीक लागवडीला सर्वप्रथम चालना देणारा, सरकार त्या कामाला लावणारा नेता होता बाळासाहेब तथा पीके सावंत. कोकणच्या फळबागायती लागवडीचा प्रणेता, दूरदृष्टीचा द्रष्टा नेता पीके तथा बाळासाहेब सावंत. दापचारी दूध प्रकल्प योजना सुरू करून कोकणच्या दुग्धोत्पादनाला चालना देणारा नेता. काजू, आंबा, नारळ, सुपारी अशा फळबागांमधून कोकण समृद्ध होईल हे ओळखून शासनाच्या अजेंड्यावर हा कार्यक्रम घेणारा पहिला नेता स्वर्गीय पीके तथा बाळासाहेब सावंत. मच्छीमारी, कुक्कुटपालन, दुग्ध व्यवसाय आदीमधील कोकण विकासाचं अर्थकारण ओळखून ते प्रत्यक्षात आणणारा स्वतंत्र भारतातील पहिला कोकण नेता बाळासाहेब तथा पीके सावंत.
कोकणसाठी स्वतंत्र कृषी विद्यापीठाची स्थापना करणारा नेता स्वर्गीय बाळासाहेब तथा पी.के. सावंत, स्वर्गीय बाळासाहेब सावंत. कृषी विद्यापीठ दापोलीच्या माध्यमातून कृषी कार्याचा पसारा ज्यांनी कोकणात उभा केला आहे ते स्वर्गीय बाळासाहेब तथा पी.के. सावंत, परशुराम कृष्णाजी तथा बाळासाहेब सावंत. प्रेक्षक हो, नेता हा जनतेला पुढे नेणारा हवा, दूरदृष्टीचा हवा, द्रष्टा हवा. याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे पी.के. तथा बाळासाहेब सावंत. कोकणातील आंबा, काजू, फणस, नारळ, सुपारी, कोकम, जांभूळ, करवंद ही नगदी पिके. देशांतर्गत आणि विदेशी बाजारपेठांमध्ये या फळ पिकांनी मानाचं स्थान मिळवलं आहे. परदेशी चलन मिळवून देणारी ही कोकणी पिके यामागे बाळासाहेब तथा पी.के. सावंत यांनी स्थापन केलेल्या दापोली कोकण कृषी विद्यापीठ आणि विद्यापीठाच्या उपकेंद्रांचं वर्षानुवर्षे असलेलं योगदान सर्वश्रुत आहेच. पण तुम्हाला काजूची गोष्ट माहीत आहे काय? विशेषतः अलीकडच्या पिढ्यांना? अहो, आज आपण आमचा काजू, कोकणचा काजू म्हणून मिरवतो. तोच काजू एकेकाळी बाळासाहेब तथा पी.के. सावंत हे शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना काजू लागवड करा म्हणून सांगत होते, तेव्हा अनेकांनी बाळासाहेबांची चेष्टा केली होती. हे ठाऊक आहे का तुम्हाला? लोकांनी काजू लागवड करावी म्हणून शासनाने मोफत काजू बी दिले, तर अनेकांनी ती भाजून खाल्ली. हा इतिहास माहीत आहे? 1960च्या दशकात कोकणात काजू जंगली झाडांसारखा उगवायचा. मुद्दाम लावला जात नसे किंवा उत्पादनासाठी म्हणून काजूची लागवड केली जात नसे. बाळासाहेब सावंत मुख्यमंत्री असताना त्यांनी काजूला पीक म्हणून मान्यता दिली. 1964 मध्ये त्यांनी कृषी शास्त्रज्ञांना सांगितलं की कोकणच्या मुरमाड जमिनीत काजूशिवाय पर्याय नाही. 1967 मध्ये बाळासाहेबांच्या पुढाकाराने प्रादेशिक काजू संशोधन केंद्र वेंगुर्ले येथे झालं. आज जे दापोली कृषी विद्यापीठाचा भाग आहे, तिथे काजूच्या उच्च उत्पादन देणाऱ्या जाती विकसित झाल्या. आज वेंगुर्ला 1, वेंगुर्ला 7, वेंगुर्ला 4 या काजू जाती तर जगभरात प्रसिद्ध झाल्या. बाळासाहेब सावंत यांनी कोकणातील शेतकऱ्यांना मुरमाड, उताराची, नापीक जमीन काजूसाठी वापरण्यास उद्युक्त केलं. धान पिकवून कर्जबाजारी राहण्यापेक्षा काजू लावा आणि पुढील पिढ्यांचंही भलं करा, असं ते सांगत. काजूसाठी सरकारी अनुदान, रोपं, तांत्रिक मार्गदर्शन यांची दमदार सुरुवात सरकार पातळीवरून बाळासाहेब सावंत यांच्या मंत्रिपदाच्या कारकिर्दीत घडून आली. कच्चा काजू विकण्यापेक्षा त्याची प्रक्रिया कोकणातच व्हावी यासाठी बाळासाहेबांनी धोरण आखले. त्यातून तत्कालीन अखंड रत्नागिरी जिल्हा म्हणजे सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये काजू फोडणीचे लघु उद्योग उभे राहिले. आज कोकणात काजू हा ब्रँड बनला आहे. त्याचा पाया बाळासाहेबांनी घातला. 1970 मध्ये बाळासाहेबांनी मांडलेली संकल्पना आणि 1972 मध्ये स्थापन झालेले कोकण कृषी विद्यापीठ, या विद्यापीठात काजू संशोधन हा स्वतंत्र विभाग निर्माण करण्यात आला. आज तिथे काजूवर PhD होतात. प्रेक्षक हो, आता बोला. आकडेवारीच बोलते आहे की 1960 पूर्वी कोकणात काजूखाली 10,000 हेक्टरपेक्षा कमी जमीन होती. आज ते प्रमाण 1.8 लाख हेक्टरपेक्षा जास्त आहे. जुन्या पिढीतील काजू शेतकरी सांगत, बाळासाहेब नसते तर आम्ही कंगाल राहिलो असतो. तेव्हा प्रेक्षक हो, आमचा काजू, कोकणचा काजू असं मिरवताना बाळासाहेब तथा पी.के. सावंत या द्रष्ट्या नेत्याचं पुण्यस्मरण आपण करायला हवं. 1963 मध्ये काही दिवस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले नेते, महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री, कृषी मंत्रीपद भूषविलेले, 1942च्या भारत छोडो आंदोलनात अग्रणी असलेले बाळासाहेब तथा पी.के. सावंत. 1960 ते 72 पर्यंत महाराष्ट्र राज्याच्या विविध खात्यात मंत्रिपद भूषविलेले पी.के. सावंत राज्यातील कृषी विद्यापीठांचे जनक. 1972 मध्ये कोकण कृषी विद्यापीठ दापोलीच्या स्थापनेमध्ये प्रमुख भूमिका पी.के. तथा बाळासाहेब सावंत यांची होती. आज त्यांचंच नाव धारण केलेलं बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली कोकणच्या कृषी विकासात आपल्या कार्याच्या प्रसारातून अखंड योगदान देत आहे. प्रेक्षक हो, अलीकडेच काही वर्षांपूर्वी माध्यमातील एक हेडलाईन तुम्हाला आठवत असेलच. मला जीन्स पॅन्ट घालून ट्रॅक्टर चालवणारा शेतकरी पाहायचा आहे, असं महाराष्ट्रातले एक राजनेते आपल्या पक्षाचा जाहीरनामा मांडताना म्हणाले होते.
भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात तुरुंगवास भोगलेल्या बाळासाहेब तथा पी.के. सावंत यांनी असंच भव्य दिव्य स्वप्न कोकणच्या बाबतीत तेव्हा पहिल्यांदा पाहिलं होतं. माझा कोकणचा शेतकरी देशावरील शेतकऱ्यांप्रमाणे जीपमधून फिरला पाहिजे, कोकण हा भारताचा कॅलिफोर्निया झाला पाहिजे, असं स्वप्न पी.के. तथा बाळासाहेब सावंत यांनी पाहिलं आणि काम उभारलं. आज त्याचीच फळं कोकण चाखत आहे. भात पिकाच्या पलीकडे जाऊन कोकणात फळबागायती लागवडीने मोठा आकार घेतला. कोकणचं अर्थकारण बदललं. हे श्रेय पी.के. तथा बाळासाहेब सावंत यांचंच. खरं तर आज कोकणचं बदललेलं अर्थकारण काजू, आंबा, नारळ आदी फळ लागवडीतून बदललेलं कोकणचं चित्र, दापोलीच्या कोकण कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून कोकणच्या कृषी क्षेत्राची घोडदौड, हे सारं बाळासाहेबांचं कार्य. हीच बाळासाहेबांची ओळख. ही ओळख करून घेतानाच पी.के. तथा बाळासाहेब यांच्या बायोडाटावर एक नजर टाकूया. रत्नागिरी जिल्हा म्हणजे नररत्नांची खाणच. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याकामी रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक नररत्नांनी आपलं योगदान दिलं आहे. इतिहासात त्यांचं नाव अमर आहे. स्वराज्य प्राप्त झाल्यावर सुराज्य निर्माण करण्यासाठी ज्यांनी तन मन धन समर्पण करून काम केलं, त्यातलं अग्रणी नाव म्हणून बाळासाहेब सावंत यांचा उल्लेख करावा लागेल. 8 जून 1908 रोजी परशुराम कृष्णाजी तथा बाळासाहेब सावंत यांचा जन्म रत्नागिरी तालुक्यातील मिऱ्या या गावी झाला. 1941 आणि 42च्या स्वातंत्र्य आंदोलनात आणि भारत छोडो आंदोलनात बाळासाहेबांना कारावास भोगावा लागला होता. स्वातंत्र्यापूर्वी म्हणजे 1939 मध्ये बाळासाहेब मुंबई नगरपालिकेवर निवडून आले होते. तर 1946 मध्ये बाळासाहेब मुंबई विधिमंडळावर निवडून येऊन पार्लमेंटरी सेक्रेटरी झाले होते. 1947 मध्ये भारताची फाळणी झाली तेव्हा देशासमोर मोठी बिकट परिस्थिती निर्माण झाली होती. निर्वासितांचे लोंढेच्या लोंढे येऊ लागले होते. त्यांच्या पुनर्वसनाची जबाबदारी बाळासाहेब सावंत यांच्यावर सरकारनं सोपविली. बाळासाहेबांनी ही कामगिरी यशस्वीरित्या पार पाडली. हा देखील बाळासाहेब यांच्या व्यक्तिमत्वाचा आणखी एक पैलू म्हणावा लागेल. 1950 मध्ये बाळासाहेब रत्नागिरी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष झाले. स्वातंत्र्यानंतर देशाची पहिली सार्वत्रिक निवडणूक 1952 साली झाली. या निवडणुकीत त्यावेळच्या अखंड रत्नागिरी जिल्ह्यातील आणि आताच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला मतदारसंघातून बाळासाहेब सावंत आमदार म्हणून निवडून आले. बाळासाहेब सावंत ऑल इंडिया टेक्सटाईल फेडरेशनचे अध्यक्ष होते. 1956 मध्ये त्यांनी जिनेव्हा इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं. 1960 मध्ये संयुक्त महाराष्ट्र निर्मित महाराष्ट्र मंत्रिमंडळामध्ये बाळासाहेब शेतकी मंत्री झाले. या काळात वरळीची दूध डेअरी बाळासाहेब यांनी स्थापन केली. 1962 मध्ये बाळासाहेब राज्याचे आरोग्यमंत्री तर 1964 मध्ये शेतकी मंत्री, 1965 मध्ये राज्याच्या अन्न आणि पुरवठा खात्याचे मंत्री होते. 1967 ते 1972 या काळातील शेतकी मंत्रीपदाच्या आपल्या यशस्वी कारकिर्दीमध्ये राज्याच्या कृषी क्षेत्राचा चेहरामोहराच बदलणारे वळण बाळासाहेबांनी दिले. 8 ऑगस्ट 1968 रोजी क्रांती दिनाच्या दिवशी बाळासाहेब सावंत यांच्या पुढाकारानं कृषी विद्यापीठाचे विधेयक मंजूर झाले. 1972 पर्यंत अकोला, परभणी, दापोली येथे कृषी विद्यापीठे स्थापन झाली. कोकणसहित महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्राला फार मोठी चालना या कृषी विद्यापीठांमुळे मिळाली. 1969 मध्ये कृषी मंत्री म्हणून जनावरांचे खाद्य बनवणारे आरे कॉलनी येथील सुग्रासचा कारखाना, चिंचवड येथील सुग्रासचा कारखाना बाळासाहेब यांनी सुरू केले. पनवेल रसायनी येथील खताचा कारखाना, कुर्ला येथील नवी दूध डेअरी आदी प्रकल्प बाळासाहेब सावंत यांनी सुरू केले. मुंबईला लागणारा दुधाचा पुरवठा पूर्वी आनंद गुजरात इथून केला जात असे. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात अनेक जिल्ह्यांमध्ये बाळासाहेबांनी दूध संकलन करून त्याचं वाटप मुंबईत करण्यात यश मिळवलं. आता लाखो लिटर दूध दररोज महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातून मुंबईत येत आहे आणि कोट्यावधी रुपये दररोज मुंबईहून ग्रामीण भागात जात आहेत. याचं श्रेय बाळासाहेब सावंत यांच्या कृषी मंत्रीपदाच्या कारकिर्दीला आहे. परशुराम कृष्णाजी तथा बाळासाहेब सावंत
हे 24 नोव्हेंबर 1963 ते 5 डिसेंबर 1963 या कालावधीत महाराष्ट्राचे हंगामी मुख्यमंत्री होते. मारोतराव कन्नमवार यांच्या आकस्मिक निधनामुळे महाराष्ट्राच्या हंगामी मुख्यमंत्री पदाची सूत्रे बाळासाहेब सावंत यांच्याकडे आली होती. त्यांनी 13 दिवस राज्याचे हंगामी मुख्यमंत्री म्हणून कार्यभार सांभाळला. मराठी चित्रपटात आणि नाटकात काम करणाऱ्या अभिनेत्री वनमाला या पी.के. सावंत यांच्या पत्नी होत्या. 1972 ते 1977 या काळात बाळासाहेब सावंत यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्षपद भूषविले. प्रदेश काँग्रेसच्या इतिहासात प्रथमच ग्रामीण विकास, छोटे उद्योजक, स्वातंत्र्यसैनिक, अनुसूचित जाती व भटक्या जमाती, हरिजन आदींच्या विकासासाठी काँग्रेस कार्यालयात स्वतंत्र विभाग सुरू करून संपूर्ण महाराष्ट्रात या विषयावर कामे बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली सुरू झाली. 1977 मध्ये बाळासाहेब सावंत यांनी विधानसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा देऊन सक्रिय राजकारणातून निवृत्ती पत्करली. 1980 मध्ये बाळासाहेबांची महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळाचे अध्यक्ष म्हणून निवड झाली. स्वातंत्र्य चळवळीत जडणघडण झाल्यामुळे बाळासाहेबांना खादी ग्रामोद्योग बरोबरच इतर विधायक कामांकडे ओढा होताच. त्यामुळे सक्रिय राजकारण निवृत्तीनंतरही बाळासाहेब गांधी स्मारक मुंबई, कुष्ठरोग निर्मूलन समिती मुंबई, रोजगार हमी योजना समिती अध्यक्ष, इंदिरा कम्युनिटी किचन पुणे, कोरा ग्रामोद्योग केंद्र बोरिवली आदी अनेक संस्थांशी निगडीत होते. 1985 मध्ये दापोलीच्या कोकण कृषी विद्यापीठाने बाळासाहेब सावंत यांना डॉक्टरेट प्रदान करून त्यांच्या कार्याबद्दल ऋण व्यक्त केले आणि बाळासाहेब सावंत हे डॉक्टर बाळासाहेब सावंत झाले. 11 मे 1991 रोजी डॉक्टर बाळासाहेब तथा पी.के. सावंत या कोकणच्या थोर नररत्नाने इहलोकीचा निरोप घेतला. कोकणच्या या द्रष्ट्या आणि दूरदृष्टीच्या थोर नेत्यास स्वर्गीय बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोलीच्या वतीने, सर्व आजी माजी विद्यार्थ्यांच्या वतीने तसेच समस्त कोकणवासियांच्या वतीने विनम्र अभिवादन.